राज्यात विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि सर्वत्र विधानसभा निहाय उमेदवार जे आहेत ते इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी नेत्यांकडे धावपळ करत आहे. परंतु चोपडा विधानसभा मतदारसंघाचे जर विचार केला आपण तर चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे इच्छुक उमेदवार डॉक्टर चंद्रकांत बारेला हे गेल्या अनेक महिन्यांपासून चोपडा तालुक्यात जनतेची घाटी भेटी घेत होते आणि त्यांना पूर्ण खात्री होती की आपल्याला उमेदवारी मिळेल. परंतु काल जे तिकीट आहे ते शिवसेना उभाटा गटाला गेल्याने चोपडा मतदारसंघातील जे पदाधिकारी कार्यकर्ते हे यांचा कुठंतरी नाराजीचा सूर उमटत आहे. आज आपण इच्छुक उमेदवार चंद्रकांत बारेला यांच्याशी आपण बातचीत करूया. डॉक्टर साहेब, काय असं घडलं की उमेदवारी इथे उभाटाकडे गेलं? आता काय नॅचरल जो दावा होता तो हा शिवसेना उभाटा गटाचा होता. त्याच्यामुळे त्यांनी इथनं राष्ट्रवादीला उमेदवारी सोडली नाही असं आपण म्हणूयात. आम्ही दावा याच बेसिसवर करत होतो की इथं राष्ट्रवादीचं नेते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचा जास्त जनसंपर्क आहे किंवा राष्ट्रवादीला मानणारा मतदार हा जास्त आहे, म्हणून ही जागा राष्ट्रवादीला मिळावी या दृष्टिकोनातून इथं काम झालेलं होतं. त्या पद्धतीचं कार्य होतं आणि त्या पद्धतीने ही जागा निवडून आली असती अशी परिस्थिती होती. परंतु काय झालं, कशा पद्धतीने झालं हे काही आम्हाला कळायला मार्ग नाही आहे. परंतु ठीक आहे, त्यांना उमेदवारी मिळाली. पण उमेदवार देत असताना उद्धव गटाने उमेदवार असा दिलेला आहे की जे काही विरोधक आहेत त्यांना ही इलेक्शन किंवा ही निवडणूक सोपी झालेली आहे, जेणेकरून ज्याला आपण इलेक्शनमध्ये बाय देणं अशा पद्धतीचं ही निवडणूक झालेली आम्हाला जाणवते. डॉक्टर साहेब, की गेल्या काही दिवसांपूर्वी मतदारसंघामध्ये अशी चर्चा होती की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे इच्छुक उमेदवार आहे यांचा चेहरा राहील आणि चिन्ह हे उभाटा गटाच्या मशाल, अशी चर्चा संपूर्ण मतदारसंघात असताना एक जे जनतेशी संपर्क नसलेल्या व्यक्तीला तिकीट मिळतं याच्यात तालुक्यातील जे नेते हे कुठेतरी कमी पडले असं वाटतं का आपल्याला? तसं नाही म्हणता येणार. प्रत्येकाचा प्रयत्न हा आपल्या आपल्या पक्षाच्या दृष्टिकोनातून, आपल्या पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असतो. हे सगळं घडत असताना आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी मुंबईला YB सेंटरला होतो, परंतु जागा सुटत नाही आहे असं लक्षात आलेल्यावर माननीय शरद पवार साहेब, माननीय जयंत पाटील साहेब यांच्याबरोबर आमची वैयक्तिक म्हणजे एक बैठक झाली आणि बैठकीत ठरवण्यात आलं की ही जागा आपल्याला राहत नाही आहे, ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढेल. त्या ठिकाणी पवार साहेबांनी आणि जयंत पाटलांनी मला आदेश दिला की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी बोलतो आणि ही उमेदवारी एक सक्षम उमेदवार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी करावी अशा पद्धतीची चर्चा झाली. परंतु त्यानंतर काही घडामोडी घडल्या आणि आज उमेदवार आपल्याला दुसरा दिसून येतो आहे. त्याबद्दल आता मध्ये काय घडलं, कशा पद्धतीचं झालं हे काही जाणवत नाही आहे. परंतु जे काही झालेलं असेल त्याच्यामध्ये हे निवडणूक नव्हे तर एका बाजूने एकाधिकारशाही किंवा हुकुमशाही पद्धतीने हे सगळं चाललं आहे असं आम्हाला इथं जाणवतं आहे. डॉक्टर साहेब, गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेना उभाटा गटाचे संपर्क प्रमुख आले आणि त्यांनी 2 इच्छुक उमेदवारांचे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. त्यांना देखील तिकीट मिळालेलं नाही, याकडे आपण कसं पाहतो? निश्चितच बघा, कुठलाही पक्ष म्हटला किंवा कुठलीही निवडणूक म्हटली तर त्याच्यामध्ये लोकशाही असायला हवी. जे इच्छुक होते त्यांच्या दृष्टिकोनातनं सगळा सर्वे, त्यांच्या दृष्टिकोनातनं सगळी माहिती घेतली जात होती आणि विजय परब साहेब जे संपर्क प्रमुख आहेत त्यांनी या चोपड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांनी गाठीभेटी घेतल्या. त्यांनी इव्हन राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या सुद्धा त्यांनी गाठीभेटी घेतल्या. त्यामध्ये या उमेदवाराचं नावच नव्हतं आणि अचानक येणं, अचानक म्हणजे काय की जेणेकरून समोरच्या जो उमेदवार आहे त्याला सोपं करणं अशा पद्धतीची प्रतिक्रिया आजच्या चोपडा मतदार विधानसभा क्षेत्रामध्ये ह्या पद्धतीची प्रतिक्रिया मिळते. याचा अर्थ इलेक्शन इज मॅनेज आणि समोरच्या विरोधकाला या सगळ्या गोष्टी कशा सोयीच्या होतील हा पायंडा राबवला जातोय का, इथल्या जनतेला गृहीत धरलं जातंय का, इथल्या मतदारांचे विचारांची किंवा त्यांची प्रतिक्रिया घेतली जात नाही आहे का, या पद्धतीचा आज जनतेमध्ये रोष निर्माण झालेला आहे. तशा प्रतिक्रिया आमच्यापर्यंत, तुमच्यापर्यंत किंवा जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेल्या या मीडियावर या पद्धतीच्या चालू आहेत, म्हणजे कुठेतरी ही लोकशाही संपुष्टात येत आहे आणि या ठिकाणी इलेक्शन होईल की नाही होईल अशा पद्धतीची परिस्थिती आणि तशा पद्धतीच्या जनतेच्या प्रतिक्रिया येत आहेत.
डॉक्टर साहेब, आता फॉर्म भरण्याला आता काही दिवस उरलेले आहे, तर आता आपली पुढची दिशा कशी राहील? दिशा ठरवणारा इतका मी मोठा नाही आहे. मी जनतेतला आम जनसेवक आहे. मी जनतेतनं प्रतिक्रिया घेतो आहे आणि माझी जनता मायबाप या ठिकाणी जो निर्णय घेईल, आमच्या पक्षाचे नेते ज्या ठिकाणी हा निर्णय घेतील, त्यांचा निर्णय आणि जनतेचा निर्णय हा सगळा विचार करू त्यांच्या निर्णयावर. कारण की बघा, जर परिस्थिती बदलवायची असतील, परिवर्तन जर घडवायचं असेल, तर माझी जनता मायबाप या ठिकाणी सक्षम आहे. चोपडा मतदारसंघातला हा इतिहास आहे. जर चोपडा मतदारसंघातल्या जनतेनं जर काही ठरवलं तर 1001% या ठिकाणी परिवर्तन होईल. ज्यांनी आमचा तालुका हा भकास केलेला आहे, ज्यांनी आमच्या तालुक्याला खड्ड्यात घातलेलं आहे, ज्यांनी आमच्या तालुक्याचं शोषण केलेलं आहे, जर जनतेने ठरवलं तर त्यांना इथून जावं लागेल. त्यांना इथली जनता प्रत्युत्तर देईल. त्यांना मतदान पेटीतनं त्यांचा जो चाललेला हा खोडसाळपणा आहे त्याला उत्तर देण्यासाठी आमची चोपडा तालुक्याची जनता तेवढ्याच याच्याने बाहेर पडेल. हे निश्चित येणारा काळ सांगेल. येणाऱ्या 2 दिवसामध्ये आमचं या सगळ्या गोष्टी घडतील आणि त्यावेळेस तुम्हाला निश्चित आम्ही ते कळवू. म्हणजे आपण अपक्ष उमेदवारी करणार हे निश्चित समजायचं का? आज तुमच्यासमोर ती प्रतिक्रिया देणं योग्य वाटत नाही. कारण की आमच्या नेत्यांशी तशा पद्धतीची चर्चा, आमच्या सगळ्या जनतेशी तशा पद्धतीची चर्चा, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी मतदारांशी चर्चा करून तो निर्णय घेतला तर त्याच्यानंतर जी जनता ठरवेल, जे नेते ठरवतील, त्याच्यानंतर आम्ही हे तुमचं जे म्हणणं आहे त्याच्यापर्यंत जायचं, तर कशा पद्धतीने लढायचं किंवा काय करायचं हा आमचा दिशा आम्ही ठरवणार आहोत. आपण पाहिलं आता जे इच्छुक उमेदवार चंद्रकांत बारेला आहे यांनी नेते आणि कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर आता संपूर्ण आता सोडलेलं आहे. पण येणारा काळ आणि येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला समजेल की चोपडा मतदारसंघामध्ये बंड होतो की महाविकास आघाडीचा उमेदवारांना सपोर्ट दिला जातो. चोपड्याहून उमेश नगाडे, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.